जिल्हा कृषी महोत्सव हा मार्च 2026 मध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे। या कृषी महोत्सवात शेतकरी, कृषी उद्योजक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय कृषी महोत्सव 2026 नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भिवा लवटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे जिल्हा व्यवस्थापक स्वप्नील शिर्के, MVP कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब भाकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की जिल्हास्तरीय कृषी महोत्सवासाठी कृषी कुंभ हे नाव निश्चित करावे। कृषी महोत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक असून यासाठी गावागावातून तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी। कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या स्टॉल्समध्ये जास्तीत जास्त स्टॉल्स शेतकऱ्यांच्या उपयोगितेसाठी असावेत। यात विभागाच्या योजनांची माहिती व नोंदणीसाठी संगणकीय व्यवस्था असावी। बँका व विमा कंपनी यांचाही सहभाग महत्त्वाचा असणार आहे। महोत्सवाच्या प्रचार प्रसिद्धी सोशल मीडिया, बॅनर, होर्डिंग्स, शॉर्ट रील्स, FM वाहिन्या व भित्तीपत्रके यांच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात करण्यात यावी। कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात सहभागी करावे। आत्माचे प्रकल्प संचालक श्री काशीद यांनी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवासाठी केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले। यावेळी पशुसंवर्धन विकासामार्फत परळी वैद्यनाथ येथे होणाऱ्या महापशुधन एक्स्पो लोगोचे अनावरण जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।